यहोशवा अध्याय 24. नंतर यहोशवाने इस्रायलांच्या सर्व वंशांना शखेम येथे जमवले आणि इस्रायलांचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश व अंमलदार यांना बोलावणे पाठवले आणि ते देवासमोर हजर झाले. तेव्हा यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, प्राचीन काळी तुमचे पूर्वज अब्राहाम व नाहोर यांचा बाप तेरह हे फरात महानदीपलीकडे राहत व अन्य देवांची सेवा करीत. तुमचा मूळ पुरुष अब्राहाम ह्याला त्या नदीच्या पलीकडून मी आणले, कनान देशभर फिरवले, त्याचा वंश बहुगुणित केला व त्याला इसहाक दिला. मग मी इसहाकाला याकोब व एसाव दिले आणि एसावाला सेईर डोंगर वतन करून दिला. याकोब आपल्या मुलाबाळांसह मिसर देशास गेला. नंतर मी मोशे व अहरोन यांना पाठवून मिसर देशात जी कृत्ये केली त्या कृत्यांनी त्या देशाला पिडले. नंतर मी तुम्हाला बाहेर आणले. मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून काढून आणले. मग तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहोचला आणि मिस्री लोकांनी रथ व स्वार ह्यासह तांबड्या समुद्रापर्यंत तुमच्या पूर्वजांचा पाठलाग केला. त्यांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने तुमच्या व मिस्र्यांच्या मध्ये अंधार पाडला आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना गडप केले. मिसर देशात मी जे काही केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले. नंतर तुम्ही पुष्कळ दिवस रानात राहिला. मग मी तुम्हाला यार्देनेच्या पूर्वेस राहणाऱ्या अमोरी लोकांच्या देशात आणले. ते तुमच्याशी लढले. मी त्यांना तुमच्या हाती दिले व तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला. तुमच्याकरिता मी त्यांचा संहार केला. नंतर मोवाबाचा राजा बालाक बिन सिप्पोर ह्याने इस्रायलाशी युद्ध केले. तुम्हाला शाप देण्यासाठी त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलावून घेतले. पण मी बलामाचे ऐकावयाला तयार नव्हतो, म्हणून त्याने तुम्हाला उलट आशीर्वाद दिला. अशा प्रकारे मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडविले. तुम्ही यार्देन नदी उतरून यरीहोस आला तेव्हा यरीहोच्या नागरिकांनी आणि अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी व यबुसी यांनी तुमच्याशी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले. मी तुमच्या आघाडीस गांधील माशा पाठवल्या व त्यांनी अमोऱ्यांचे 2 राजे तुमच्यापुढून हाकून दिले. मग जी जमीन तुम्ही कसली नाही ती मी तुम्हाला दिली. जी नगरे तुम्ही बांधली नाहीत त्यात तुम्ही राहत आहात आणि जे द्राक्षांचे मळे व जैतुनांचे बाग तुम्ही लाविले नाहीत त्यांचे उत्पन्न तुम्ही खात आहात. तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने व खऱ्या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. तेव्हा लोकांनी उत्तर दिले, परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडू. कारण आमचा देव परमेश्वर ह्यानेच आम्हाला व आमच्या पूर्वजांना मिसर देशातून दास्यगृहातून काढून आणले. त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठे मोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला आणि ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे तेथे त्यांनी आमचे संरक्षण केले आणि ह्या देशात राहणाऱ्या अमोरी वगैरे सर्व लोकांना त्याने आमच्यापुढून घालवून दिले. आम्हीही परमेश्वराचीच सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे. यहोशवा लोकांना म्हणाला, तुम्हाला परमेश्वराची सेवा करवणार नाही, कारण तो पवित्र देव आहे. तो ईर्ष्यावान देव आहे. तो तुमच्या अपराधांची व पातकांची क्षमा करणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग करून परक्या देवांची सेवा कराल तर जरी त्याने तुमचे कल्याण केले असले तरी तो उलटून तुमचे अनिष्ट करील आणि तुमचा संहार करील. लोक यहोशवाला म्हणाले, नाही, आम्ही परमेश्वराचीच सेवा करणार. यहोशवा लोकांना म्हणाला, तुम्ही सेवेसाठी परमेश्वराला निवडले आहे, ह्याविषयी तुमचे तुम्हीच साक्षी आहात. ते म्हणाले, आम्हीच साक्षी आहोत. यहोशवा म्हणाला, आपल्यामधले परके देव तुम्ही टाकून द्या. आपले मन इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे लावा. लोक यहोशवाला म्हणाले,
आमचा देव परमेश्वर ह्याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार. तेव्हा यहोशवाने त्या दिवशी त्या लोकांबरोबर करार केला आणि शकेमात त्यांना विधी व नियम लावून दिले. ह्या गोष्टी यहोशवाने देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहून ठेवल्या आणि एक मोठी शिला घेऊन परमेश्वराच्या पवित्र स्थानाजवळील एका एला झाडाखाली ती उभी केली. यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, पहा, ही शिला आपल्या विरुद्ध साक्षीदार होईल, कारण परमेश्वराने आम्हाला सांगितलेली सर्व वचने हिने ऐकली आहेत. एखाद्या वेळी तुम्ही परमेश्वराला नाकाराल म्हणून ही तुमच्या विरुद्ध साक्षीदार होईल. मग यहोशवाने प्रत्येक माणसाला आपापल्या वतनाकडे रवाना केले. ह्या गोष्टी घडल्यानंतर परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा आपल्या वयाच्या 110व्या वर्षी मरण पावला. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ सेरह येथे त्याच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्याला मूठ माती दिली. यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांना परमेश्वराने इस्रायलासाठी काय कार्य केली हे माहीत होते, त्यांच्या हयातीत इस्रायल लोकांनी परमेश्वराची सेवा केली. योसेफाच्या अस्थी इस्रायल लोकांनी मिसर देशातून आणल्या होत्या, त्या शखेम येथे पुरल्या. ती जागा याकोबाने शखेमाचा बाप हमोर ह्याच्या वंशजांकडून 100 कसिटा देऊन विकत घेतली होती. हे ठिकाण योसेफाच्या वंशजांचे वतन झाले. नंतर अहरोनाचा मुलगा एलाजार हा मृत्यू पावला. त्याला त्यांनी एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात त्याचा मुलगा फिन्हास ह्याला दिलेल्या गिबा गावी मूठ माती दिली.